कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शत्रू, जरा डॅडींशी बोलायचं होतं. डॅडी, सूर्या. काय रे सूर्य? काजूला लागलाय हो, तो नाही खेळू शकत. मी काय म्हणतो, शत्रूला खेळलं तर बरं होईल. अरे मी काय करू खेळून? हे असलं काही जमत नाही बरं का आपल्याला. अरे शत्रू असं काय करतोय? अरे डॅडींच्या इज्जतीचा प्रश्न आहे बाबा. आम्ही जर 6 जणच खेळलो ना, टीम बाहेर काढतील. तसं झालं तर आपल्या गावचं आणि डॅडींचं किती नाव खराब होईल, तूच जरा विचार कर. खेळा. डॅडी बराव, आम्ही खेळा म्हणलं की खेळायचं. तुम्ही चला पुढं, आलो मी मागून. डॅडी, मला माहित होतं तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहणार. येतो आम्ही. अहो कुठं अडकवला मला? चिरंजीव, खेळायचं म्हणजे खरोखर खेळायचं नसतं, खेळल्यासारखं दाखवायचं असतं. आलं का ध्यानात? आलं. जा. सूर्या, तुझा गेम खूप कमी पडतोय रे. असं काय नाही. अगं समोरचा संघ बघ की, लय स्ट्रॉंग होता. सूर्या, तू पण खूप स्ट्रॉंग आहेस. मी तुला लहानपणी कबड्डी खेळताना पाहिलंय. अक्षरशः तू समोरच्या टीमला ओढून न्यायचास. वय पण आता कबड्डी सोडून लय वर्ष झाली. अगं आता सराव पण नाही राहिला. हम्म. पण डावपेच तर आठवत असतील ना तुला? हे बघ, फक्त ताकदीने खेळून चालणार नाही आता इथे. लहानपणी तू काय डाव आखून खेळायचास ना, ते आठव आता. सूर्या, मला खरंच खूप विश्वास आहे तुझ्यावर. तू नक्कीच जिंकशील बघ. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव. माणसानं लग्न केल्यावर त्याला जशी चूक सुधारायची संधी मिळत नाही, पण कबड्डीत त्याला चूक सुधारायची संधी मिळते. या स्पर्धेत जर का टिकून राहायचं असेल गुरुम संघाला, तर उधार घेतल्यावर लोक आपल्याला जशी टाळतात, तशा चुका या गुरुम संघाने आता टाळलेल्या पाहिजेत. आणि आपला संघ जिंकल कसा हे बघितलं पाहिजे आणि समोरच्या संघाला हरवलं पाहिजे. तर बघूया आता काय होतंय. गुरुमचा संघ तयार आहे आणि समोरचा संघही तयार आहे. चला उठा उठा उठा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.